आणि आज आपण इथे जमलोय ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं. आम्ही गेल्या 15 वर्षापासून हे करतोय, सातत्याने चालू आहे. आणि ओल्या कचऱ्याचा छान खत झाला तर आपल्या झाडांनाही त्याचा उपयोग होतो. ओल्या कचऱ्याचं खत करण्याच्या 3 किंवा 4 पद्धती आहेत. तर एक तर आपण हे मी इथं मातीचं मडकं ठेवलंय, याच्यामध्ये करू शकतो, किंवा कुंडी, हा एक प्रकार झाला. त्याचे डिटेल मी तुम्हाला नंतर सांगते. दुसरं म्हणजे आपण डायरेक्ट आपल्याकडे जर कॅरी असली तर त्यात टाकू शकतो. तिसरं कुंड्यांमध्ये, आता बऱ्याच जणांकडे अंगण नसते, त्यावेळेला मग आपण डायरेक्ट असं टाकलं सिमेंटवर किंवा याच्यावर तर त्याचा तो कुजत नाही, तो सडतो, त्याच्यामुळे वास येतो. ती एक तिसरी पद्धत. आणि चौथी म्हणजे जर तुमच्याकडे फक्त कुंड्या आहेत तर त्या कुंड्यामध्ये कसं टाकायचं आणि ते कसं जिरवायचं हे पण मी तुम्हाला सांगेन. तर थोडं या बाजूला तुम्ही या सगळेजण. आपला जो कचरा निघतो घरातला, आपण भाजी साफ केल्यानंतर, तर प्रथम काय करायचं की तो कचरा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू नका. जो भाजी साफ केल्यानंतर तर तो टाकायच्या आधी ह्या पद्धतीने तो कापा. तर हे काम जर पुरुषांनी ह्या कामामध्ये स्त्रियांना मदत केली तर ते सोपी पडतं. हा असा कापला. आता हे देवाचं निर्माल्य, हे निर्माल्य तुम्ही रोज जर जमा केलं किंवा 8 दिवसांनी सुके फुलं, तर मी आता हे थोडे मोकळे करून ठेवले फुलं, हे सगळं. आणि यासोबत शेणखत पाहिजे किंवा बागकामच्या शॉपमध्ये तुम्हाला कल्चर मिळेल किंवा गांडूळ खत मिळेल, ते एक पाहिजे आपल्याला सुरुवात करताना. जर आपल्या कोणी ओळखीचं असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला थोडंसं खत असं नेऊ शकतो. तर पहिल्यांदा काय करायचं, आता हा माझा कुजलेला कचरा आहे, थोडं हे दाखवा. हा कुजलेला कचरा हा जवळपास महिना सव्वा महिन्याचा आहे. आता ह्या कचऱ्याचा रंग आणि याचा रंग यात फरक पडलेला आहे. तर हा, तर काय करायचं, याच्या लेअर द्यायच्या. म्हणजे ओला कचरा टाकला की ती जे खत आपण आणतो किंवा आपल्या घरची मुठभर माती सुद्धा चालते, ती एक लेअर द्यायची. हा आजचा कचरा झाला. 2 दिवसांनी तो कापून आपण जो ठेवला असतो तो परत टाकायचा, परत खताची लेअर द्यायची. अशा लेअर देत द्यायच्या. 8 दिवसांनी तुम्ही त्याला खालीवर करू शकता. त्या कल्चरमध्ये जे जीवाणू असतात त्याच्याने तो कचरा कुजायला सुरुवात होते आणि त्याच्यावर तुम्ही फुलंही टाकू शकता. बरं, याच्यामध्ये असं आहे की आता मडक्यात आपण जेव्हा करतो, तुम्ही पूर्ण ओला कचरा आणि जे कल्चर किंवा गांडूळ खत आपण देतो, हा एक पद्धत. किंवा 3 भाग ओला कचरा, 1 भाग वाळले पानं. तर ते वाळले पानं जे वाळतात ते असे हाताने क्रश करायचे आणि ते टाकायचे. ते वाळले पानं कशासाठी, कधी कधी आपण कचरा जो ओला टाकतो तर त्यात जे पाणी निघतं एक्स्ट्रा, कधी काही याला खूप पाणी असतं, तर ते सक करायसाठी तो वाळल्या पानांचा उपयोग होतो. आणि वाळले पानं नसले आपल्याकडे तर ह्याच पद्धतीने. आणि तरी याच्यामध्ये जर पाणी झालं तर न्यूजपेपर म्हणजे तुकडे करायचे आणि तो टाकायचा, तर ते सक करतं ते पाणी. माती टाकलं तर माती मुठभर याच्यात मातीने मग काय होणार, ते असं गच्च बसणार. म्हणून आता मी माझं तर रेग्युलर, आता हे बाकी ती मोकळा आहे, हा हात टाकला तरी माझे हात घाण होत नाही. आणि हाच कचरा जर तुम्ही जेव्हा ओला डब्यात टाकता, तुम्ही हात टाकू शकता का, कारण तो सडतो. आणि हा कुजलेला आहे. हा फरक आहे दोन्हीच्यामध्ये. जेव्हा आपण सुरुवात करतो कुजवायला पाहिजे. आता तुम्हाला वास येत आहे का, आता हा दीड आणि सगळीकडे कचरा आहे ओला, म्हणजे अंगणात जर वास होत असेल तर तसंही सांगा, कारण जर वास आला म्हणजे तुमचा कचरा कुजत नाही, मग तो काही उपयोगाचा नाही आपल्या. नाही होतो, पण ती घाण तयार होते. आणि मग आपल्याला असं वाटते काय हे काम मी लावून घेतलंय माझ्या मागे, तर तो फरक आहे. तर ही एक पद्धत आहे. आता आपण हे यातला हा कचरा घेऊ. आता ही ह्या साईडला इथे ही कुंडी आहे, समजा आपल्याला नाही करायचं आहे तसं, तर आता ही कुंडी आहे, हा वर टाकला तर घाण दिसतो, तर हे असं उखरायचं, हा असा टाकून द्यायचा कुंडीच्या भोवताल आणि हा झाकून टाका. म्हणजे इथे तुम्हाला वेगळे श्रम घ्यायची गरज नाही, हा कुजतो. मग इथे पाणी नाही टाकायचं ना? पाणी आपलं रेग्युलर जे कुंड्यांना आपण टाकतो ते टाकायचं, दिलं तरी चालेल. आणि या बाजूला ही जी कॅरी आहे ही पूर्ण, इथे मी काय करते, कचरा घरातला जो कापलेला तुम्हाला दाखवला तो सरळ टाकून देते पूर्ण असा वरच. आणि ऊन येतं ना, उन्हाने तो वाळतो. ही तिसरी पद्धत झाली. तर तो वाळतो. आता हा बराच तुम्हाला दिसतोय, तर 1-15 दिवसांनी थोडा आपण उकरून घ्यायचा, तर आपोआप त्याच्यावर माती जाते आणि अधेमध्ये खत टाकत असतो, तर त्या पद्धतीनेही तो कुजतो. तिसरी पद्धत.
आणि आता हे सगळे झाडं इथे सगळ्या ठिकाणी मी ओला कचरा टाकलेला, पण तुम्हाला कुठेच आणि हा मी उखरलेला नाही, कारण आता इथे लसण लावला होता. हा उखरला तो लसण निघणार. फक्त वर टाकते, तो दिसतच नाही तुम्हाला 8-15 दिवसांनी, कारण आतले जे जीवाणू येतात ते पूर्ण ते कुजवण्याचं काम करतात. ही तिसरी पद्धत झाली. आणि 2-3च पद्धती आहे. किंवा आता हे गोबी लावलेली आहे तेव्हा इथे तुम्ही बघाल तर हा मी 1-4 दिवसाआधी हा ओला कचरा टाकलाय, पालकाचा. हे सगळं आपण जेव्हा जाणे करतो तेव्हा फक्त हा असं खालीवर करत जायचं. आणि एकदा हा असं आता हे बघ गेलं खाली. आपण जे मातीमध्ये कचरा केला ना तयार, त्यात गांडूळ नाही होत. पण इथे जेव्हा टाकतो आणि आपण ते शेणखत किंवा हे टाकलं त्याच्याने हे गांडूळ तयार होतात. आणि हा कचरा जो मडक्यात मी जमा केला, हे मेन सांगायचं राहिलं, त्याला खाली छिद्र पाहिजे. छिद्र पाहिजे. छिद्र पाहिजे, खाली छिद्र आणि वरून झाकण. झाकून पण ठेवायचं. झाकून पाहिजे, पण आधीमध्ये ते काढायचं, कारण ओल्या कचऱ्याची वाफ तयार होते. हो. ती वाफ निघण्यासाठी पण ते झाकण आपल्याला उचलावं लागतं. नाहीतर मग तो कचरा ओला होतो, असा वाफ जमा होऊन, किंवा गरम असं. तर ते गरम होतं त्याच्यामुळे त्यात गांडूळ नाही बनत. अच्छा. मग हा जेव्हा तुम्ही टाकाल तर आपोआप गांडूळ बनण्याचं काम सुरुवात होते. बेसिकली हा पूर्ण कचरा आपल्याला ड्राय प्रकारात म्हणजे हवा आहे तो. फक्त कचरा हा कापून का टाकायचा, त्याच्या मागचं कारण आहे, कापला कचरा की तो लवकर कुजतो. तुम्ही झाकण रोज उचलायचं का? हो, रोज किंवा 1-2 दिवसांनी आपण मिक्स करतो तेव्हा. आणि दुसरं म्हणजे मोठा आता गोबी आणली तर मागचा गड्डा तुम्ही धरला आणि तसाच टाकला, इथे कुजेल, पण ती नाही. तर ती एक पद्धत आहे. म्हणजे तो का कापायचा कचरा त्याच्यासाठी. तर तो डस्टबिनमध्ये जाण्याच्या आधी तुम्ही कापून घ्या. एकदा डस्टबिनमध्ये टाकला की तुम्ही हात घालून ते कापूच शकता, कारण त्याला पाणी सुटतं. आणि आता हे झालं कचऱ्याचं, 3-4 पद्धती कचऱ्याच्या. आता आपण कुठेही उखरलं, मी बघते इथे उकरून गांडूळ वरच असतात. मी जसं उखरलं ते आत जातात, हे बघा गांडूळ. हे बनतं त्याच्या. हे बनतात, कारण आपण शेणखत किंवा कल्चर टाकलेलं आहे ना. बघितले तिथे आपण छोटे गांडूळ बघितले, असे किंवा याच्यापेक्षा मोठे गांडूळ सगळे कुठेही उकरा तुम्ही, हे जमिनीत गांडूळ आहे. आणि हे सगळं सिस्टीम तयार करते, आपल्याला काम करायची गरज नाही. हा, आणि खत तयार होतं, सगळं कुजण्याची प्रक्रिया होते. आणि हे दिसणारे गांडूळ आहे, असे कितीतरी सूक्ष्म जीवाणू असेल जे काम करतं, पण त्याच्याकरता कुठले केमिकल किंवा कुठल्या गोष्टी तिथे वापरल्या तर ते टिकणार नाही. शेतीमध्ये ही सेमच प्रोसेस आहे. आणि आता हे जे आहे, आता हे मी बनवलेलं आहे, याला बायो एन्झाईम म्हणतात. तर हे कुठलाही आपण म्हणजे याचं एक तर लिंबाची साल आणि संत्र्याची साल असली तर ते